हा भाई हा पुलाखाली ये. हा त्याच पुलाखाली जिकडे आपण सकाळी दोघं बसायचो खेळायला खेळायला. हा ये ये. धोका धोका. तो पहिले काऊन नाही सांगितलं की तुझा भाऊ इन्स्पेक्टर रमेश भाटकर आहे म्हणून? अबे फालतूचे लफडेच चल तू पटकन चला. मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? भाई मेरे पास माँ है. मी अजून विजयच्याच घरात आहे. मला इथे खूप मजा येते. मी काल रात्री पळून आले. अरे तू परत आलीस? हो इथे वायफाय नेट आहे, मला गेम खेळता येतात. बेटा अरे क्या आहे थांब. ॲम्ब्युलन्स आली. चल मला घेऊन. ॲम्ब्युलन्स नाही मी आली. काय सीन आहे. एका भावाने दुसऱ्या भावाला मारले. सामंत तू तुम्ही तू तुम्ही तुम्ही इथे? आय तू याला ओळखतेस आहे? अरे अरे हाच तुमचा बाप. हा एवढाच? माझा बालविवाह झाला होता. म्हणजे हा मोर आहे. विजय तू माझा सगळा व्यवसाय सांभाळ. तूच माझा व्यवसाय सांभाळ. हो हो आपण तिघ सुखाने राहू आणि चोऱ्या माऱ्या करू. पाहताय काय, त्याला अटक करा. नाही मी नाही करू शकत अटक. अटक करा म्हणजे. नाही करू शकत अटक. बघितलं बघितलं प्रेम बघितलं मुलाचं. अटक नाही करणार मी यांना अटक नाही करणार. यांचं एन्काउंटरच करणार. आणि आता कमलेश सर तुमच्याकडे येणार आहे. सुरुवातीलाच थोडीशी ओळख झाली आपली. मला हेच विचारायचं की मग पहिल्यांदा इन्स्पेक्टरचा रोल कधी ऑफर झाला आणि तुमची प्रतिक्रिया काय होती त्यावर? पोलीस फाईल ही सिरियल होती. निशिकांत कामत डिरेक्ट करत होते. त्यांनी पहिल्यांदा मला पोलीसच्या रोलसाठी बोलवलं होतं. पण त्याचे जे प्रोड्युसर होते त्यांना मान्य नव्हतं की मी पोलीस दिसत नाही म्हणून. तेव्हा मी खूप बारीक बारीक होतो तेव्हा. अच्छा. पण कामत बोलले नाही हा पोलीस वाटतो, आपण बघूया. मग ते स्टोरी होत्या. ती सिरियल होती की एक स्टोरी 2 दिवसात कंप्लीट करायचे. असं अर्धा तासाची स्टोरी असायची ती. तर त्यासाठी पहिल्यांदा मला बोलवण्यात आलं. मी नागेश भोसले सर तुमच्याकडे. हे कधी लक्षात आलं होतं की आपल्याला खलनायक साकारला पाहिजे किंवा पहिल्यांदा खलनायक जेव्हा साकारायचा होता तेव्हा काय रिॲक्शन होती? काही नाही लक्षात वगैरे काय आले नाही. लोकांनी सरळ मला खलनायकच केलं. अच्छा. पहिली फिल्म मी केली विश्वविनायक नावाची. मयूर वैष्णव नावाचे डिरेक्टर होते. त्याच्यात खलनायक होतो. आणि दुसरी फिल्म मी अमोल पालेकरची बनगरवाडी केली. हो. त्याच्यात एकच ते सगळे कॅरेक्टर्सची फिल्म होती पण त्याच्यात एकच निगेटिव्ह कॅरेक्टर होतं दादू बालट्या. हो. मग तिथून खलनायक हा असा सुरूच झाला. खूप कालांतराने लोकांनी वेगळ्या रोलमध्ये मला ट्राय केलं पण बराच काळ मी खलनायकच म्हणून काम केलं. अनुभव तसे खूप वेगवेगळे आले पण एक सांगण्यासारखा अनुभव म्हणजे एकदा मी एका मित्राच्या घरी गेलो. नाट्यवाचन होतं. आम्ही तेव्हा एक्सपेरिमेंटल नाटकं करायचो. तेव्हा माझी एक सिरियल चालायची दामिनी नावाची दूरदर्शनवर. त्याच्यात पाक्या नावाचा कॅरेक्टर मी करायचो. तर गेलो दारावरची बेल वाजवली तर एका 16-17 वर्षाच्या मुलीने दार उघडलं. दार उघडलं आणि मला पाहिलं आणि किंचाळली जोरात आणि बेशुद्ध झाली. अरे बापरे.
तर मला काही कळे ना, अरे मी तर काहीच केलं नाही, ती बेशुद्ध कशी काय झाली. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं तर ती जागी झाली, परत पक्या म्हणून ओरडली आणि बेशुद्ध झाली. अरे बापरे. माझ्या मित्रांनी सांगितलं परत माझ्या घरात यायचं नाही, माझी बहीण तुला खूप घाबरते. तर असे अनेक किस्से आहेत. माझ्या सोसायटीने मला नोटीस पाठवली होती की तुम्ही आमच्या सोसायटीत राहू नका. काय सांगता? हो, आम्ही काय सांगणार लोकांना की तुम्ही आमच्या सोसायटीत राहता. आता येतोय राहुल सर तुमच्याकडे. तुमची या क्षेत्रात सर एंट्री कशी झाली? खलनायक म्हणूनच. पण खरं सांगायचं तर बरा होतो दिसायला. इतकं अगदी असं म्हणजे असं एकदम खलनायकच वाटावा असं नव्हतो. पण बहुतेक माझ्या साईजची हिरोईन नव्हती म्हणून मग मला डायरेक्ट खलनायक. इतरही अनेक चांगले रोल मिळाले नाही असं नाही, पण तरी आढावा घेतला तर 90 पैकी 55 चित्रपट मी खलनायकच आहे. त्यामुळे मॅक्झिमम वेगवेगळे गेटअप्स आणि खलनायक असं सगळ्यात. पण सर टकलू ऐवानाचा एक डायलॉग तर आम्हाला ऐकायची प्रचंड इच्छा आहे. तुमच्या आवडीचा कुठला? खंड्या, तुकरटवाडीमध्ये आपल्याला बोलवलंय. आज माझ्या रंड्याबरोबर इथे येऊन हा तुमचा आवडता अंशता टकलू आणि उरलेला राहुल मनापासून आभारी आहे. उदय सर तुमच्याकडे आता मी येणार आहे. तुम्ही येण्या अगोदर लहान मुलांना एक प्रॉमिस केलं होतं मी की सरांची एक वेगळी ओळख आहे, ती मी आता सगळ्यांना सांगणार आहे. कारण मुलं खूप बघतात हा कार्यक्रम. बरीच कार्टून्स आपण बघतो आणि त्या कार्टून्सना सरांचाच आवाज असतो. सर खूप मास्टर आहेत त्या क्षेत्रामध्ये. ते उत्तम डबिंग आर्टिस्टसुद्धा आहेत आणि वेगवेगळी जी चॅनल्स असतात त्या चॅनलसाठी सुद्धा सर डबिंग करतात. तर सर या क्षेत्राकडे कसा काय तुम्ही वळालात? ॲक्च्युली जंगल बुक नावाचं जे कार्टून आहे हो त्याच्यामध्ये त्याच्या ऑडिशनसाठी मी गेलो होतो. NFDCचं प्रोजेक्ट होतं ते जंगल बुक. रुडियार्ड किपलिंग जॅपनीज कार्टून होतं आणि त्याच्यातल्या बघीरा या कॅरेक्टरसाठी माझा आवाज अप्रूव्ह झाला. वा. आणि ते कार्टूनही खूप गाजलं कारण गुलजार साहेबांचं गाणं होतं चड्डी पहन के फूल खिला आहे. आणि माझं कॅरेक्टरही गाजलं कारण नाना पाटेकरांनी पण डब केलं होतं. त्यात शेर खान, सविताताई प्रभुणे, अनेक आर्टिस्टनी त्यात डब केलं होतं. नंतर 2 वर्षांनी मी रणदोघांचे नावाचं नाटक केलं निळूभाऊंच्या बरोबर, ज्यात मी म्हणलं इन्स्पेक्टर केला. त्यात अविनाश नारकर त्या नाटकात होता आणि तो सारखा म्हणायचा मी डबिंगला चाललोय. म्हटलं कुठे? मी पण डबिंग केलंय. तो म्हणतो कुठलं? तो म्हटलं अरे मी जंगल बुकमध्ये बघिरा केलाय. काय म्हणतोस? आणि तो मला युनायटेड टेलिव्हिजनमध्ये घेऊन गेला आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी डब करतो विविध चॅनलसाठी. अनेक कार्टून्स मी हजारो एपिसोड्स असं म्हणायला हरकत नाही कार्टूनचे डब केले आणि नॅशनल जॉग्राफिक, डिस्कवरी म्हणा, अनेक चॅनल व्हॉइसेस केलेले आहेत. अगदी आपल्या झी मराठीचे आत्ता चालू असलेला उंच माझा झोका पुरस्कारचे प्रोमो, जय मल्हारचे प्रोमो, प्रकाश बाबा आमटेंचे प्रोमो सगळे माझ्या आवाजात असतात. क्या बात आहे. पण सर सगळ्यांनाच उत्सुकता आहे सगळ्या बच्चे कंपनींना की कुठल्या कुठल्या कार्टूनचा आवाज खरं तर तुमचा असतो हे आम्हाला ऐकायचं आहे. टिमॉन अँड पुंबा नावाचे कार्टून जे आहे त्याच्यामध्ये लायन किंग मधली 2 कॅरेक्टर्स आहेत. पुंबाचा व्हॉइस माझा आहे. सर एखादी जर झलक छोटीशी झाली तर खूप मजा येईल सर. ऐ टिमॉन, वो आसमान में चमकते हुए गोले क्या हैं? वो मुझे बहुत अच्छे लगते हैं और तुम मेरे खासम खासम खास दोस्त हो. वाह वाह. नंतर एक किम पॉसिबल नावाचं कार्टून होतं. त्याच्यामध्ये डॉक्टर ड्रेकन नावाचं कॅरेक्टर होतं. मैंने इतनी अच्छी मशीन बनाई है और वो किम पॉसिबल उसका पूरा नक्शा बिगाड़ रही है. सीखो, कहाँ हो तुम? वाह वाह वाह. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.